अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात. मग ते पोलीस भरतीमध्ये असो किंवा बाकीच्याही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, कंबाईन एक्झाम असेल, PSI असेल, ST असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये MPSC असेल आणि स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा होतात त्या सगळ्यांमध्ये ह्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आता हे प्रश्न विविध गोष्टींमध्ये असतात, जसं ॲनालॉजी, परस्पर संबंध असतो शब्दांमध्ये. तर याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, देशाच्या विविध देशांच्या राजधान्या, नंतर देशातील विविध राज्यांमधील राजधान्या, या सगळ्यांचा एकूणच विचार करता साधर्म किंवा परस्पर संबंध, ॲनालॉजीचे प्रश्न आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतात. तर याच्यामध्ये 2 प्रश्न आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा, उंच ठेंगणा. त्याच्यामध्ये हुशार, उंच आणि ठेंगणा यांच्यामध्ये जो परस्पर संबंध आहे तसाच परस्पर संबंध आपल्याला हुशार आणि त्याच्या पुढच्या येणाऱ्या शब्दामध्ये पाहायचा आहे. तर उंच आणि ठेंगणा याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, तर हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर हुशारासाठी मूर्ख हा पर्याय योग्य असेल. त्याच्यामध्ये बाकीचे पण पर्याय दिलेले आहेत बघा, बुटका, सौम्य, लहान, पण इथे विरुद्धार्थीचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे उंच आणि ठेंगणा यांचा जसं परस्पर संबंध आहे तसंच हुशार आणि मूर्खाचा परस्पर संबंध आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये, ॲनिमियाचा रक्ताशी जो संबंध आहे तसं अराजकतेशी कशाचा संबंध आहे ते इथं आपल्याला पाहायचं आहे. तर ॲनिमिया एक आजार आहे, डिसऑर्डर आहे किंवा रोग आहे, त्याचा रक्ताशी संबंध आहे. त्याचप्रमाणे अराजकतेचा संबंध आपल्याला शासनाशी पाहायला मिळतो. असे 2 प्रश्न आपण इथं पाहिलेले आहेत. कुठेही 1 मार्काला प्रश्न हमखास